शिक्षा राज्य मंत्री बच्चू कडू ने रविवार को वर्धा में आयोजित पत्रकार सम्मेलन में गंभीर आरोप लगाते हुए कहा कि राज्य सरकार द्वारा 15 मार्च 2024 को लिए गए निर्धारित मान्यता नीति के निर्णय के कारण सरकारी स्कूलों को बंद करने की साजिश रची जा रही है और इसके पीछे निजी स्कूलों को मजबूत करने का उद्देश्य है। कडू ने कहा कि ये निर्णय पूरी तरीके से छात्र विरोधी है और शिक्षा के निजीकरण को बढ़ावा देता है। अगर ग्रामीण और दूर दराज के इलाकों में गरीब बच्चों के लिए संचालित सरकारी स्कूल बंद हो गए तो शिक्षा का अवसर खत्म हो जाएगा। हम इसे कभी बर्दाश्त नहीं करेंगे। उन्होंने कहा कि सरकार को ये फैसला तुरंत वापस लेना चाहिए, अन्यथा पूरे राज्य में एक अनोखा आंदोलन खड़ा किया जाएगा। यह आंदोलन वर्धा जिले से शुरू होगा और फिर पूरे राज्य में फैलेगा। कडू ने यह भी कहा कि शिक्षा एक मौलिक अधिकार है, सरकार को इसे जिम्मेदारी से देखना चाहिए। आपलं अपयश लपवण्यासाठी काढलेली यात्रा आहे, हे सरकारचं मोठं अपयश आहे आणि सरकारनं ही चूक कबूलही केली होती अमित शाह साहेबांना। आम्ही जर तिथं 2-3 शिपाई ठेवले असते तर आम्ही पाहतो ही घटनाच घडली नसते आणि मग 24-28 लोकांच्या मृत्यू प्रकरणी खरे जबाबदार कोण आहे? तसं अतिरेकी जबाबदार तर आहेच, पण त्याला आढळणारी आमची यंत्रणा गेली कुठं होती? त्यांनी काय केलं होतं तिथे? तर 2000 शिवाय आम्ही पाहतोय आमचे पर्यटक होते तिथं, तुमचा सैनिक का नव्हता? त्याचं उत्तर सरकारनं का देत नाही? त्याचं स्पष्टीकरण सरकारनं दिलं पाहिजे आणि का नव्हतं त्याचं कारणही दिलं पाहिजे, पण ते देत नाही आहे। आणि मग त्याच्यासाठी खरं तर ही जबाबदारी आज जे आपण पाहतोय का आज जे काही युद्ध स्थिती आज निर्माण होत आहे याचं कारण फक्त त्यावेळची तिथली यंत्रणा कुशल ठरली, त्याचं खरं तर स्पष्टीकरण आलं पाहिजे आणि त्या होईल का नाही ते सांगता येत नाही। त्यामुळे आतापासून स्वबळ मला वाटते आता ते हा प्रश्न आम्हाला आहेच नाही, आम्ही पहिल्यापासूनच स्वबळावर लढत आलो। खरं तर त्यांच्या अंतर्गत आहे शिंदे सेनेचं काय करणार, अजितदादा पवारचे राष्ट्रवादी काय करणार आणि मग हे भाजप काय करणार, म्हणजे विधानसभेसाठी सत्तेत यासाठी युती आणि आता सत्ता आली तर यांना सगळ्यांना बाजूनं काढून व्यवस्थित मी सांगतोय नकाशावर जसं पाकिस्तान दिसला नाही पाहिजे तसं भाजपचं दुसरं आम्ही पाहतोय एक ब्रीद आहे का पुढच्या निवडणुकीत ते शिंदे साहेब आणि अजितदादाला ठेवणार नाही अशी अवस्था आहे, ते दिसणारच नाही राजकारणात हे दोन्ही लोक। आणि भाजपची मोठी खेळ आहे। अजूनही आम्ही तुम्हाला सांगतोय का मुंबईमधल्या मराठी माणसाची टक्केवारी मतदानाची टक्केवारी कमी करण्याचे षडयंत्र घातलं। ते असं आहे का मराठी माणसाचं मतदान हे कोकणातही आहे आणि मुंबईतही आहे आणि जे दोनही ठिकाणी जर मतदान ठेवलं तर त्याच्यावर 15,000 रुपये दंड आहे, कोणतीही योजना भेटणार नाही असा अंतरून शासन निर्णयाची शासन निर्णय काढण्याची मला वाटतं सुरुवात झाली। भाजप हे मोठी पिढी मिळणार आहे आंदोलनाच्या संदर्भात आज पहिले द्यायचं होतं संघटनेच्या संदर्भात प्रश्न आहे प्रल्हाद शिक्षण संघटना गेल्या साधारणतः 15-20 वर्षापासून प्रल्हाद शिक्षण संघटना काम करते आणि नागपूर विभागातले एक दमदार शिक्षकांचं नेतृत्व श्री अजय गोयल सरांना शासन निर्णय शासन निर्णय म्हणजे त्या दिवसचा हा शिक्षणासाठी असलेला काळा दिवस आहे। माझा तर असा आरोप आहे का सरकारला अनुदानित शाळा बंद करायची म्हणजे तिजोरीवरचा बोजा कमी करायचा आहे आणि दुसऱ्या इकडे अदानी अंबानीच्या शाळा सुरू करण्याचं व्यवस्थित षडयंत्र आहे। एक खाजगी विनाअनुदानित शाळा सुरू करणे नव्हे तर ज्या खाजगी विनाअनुदानित आहे त्याला वेगळ्या प्रकारचं शह देण्याचं काम या शासन निर्णयाच्या माध्यमातून। साध्या गोष्टी आहे का 76 जर तुमचा विद्यार्थी असेल तर तुम्हाला शिक्षक मिळणार, 75 असेल तर मग 0 शिक्षक। त्या 75 असणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आणि मग त्या विषयाचा शिक्षक पाहिजे, त्या विषयाचं शिक्षक तर भेटणारच नाही। एकंदरीत राईट टू एज्युकेशन हा कायदा असा म्हणतं का एकही 14 वर्षाच्या आतील एकही विद्यार्थी विना शिक्षणाशिवाय राहता कामा नये। त्या कायद्याचं उल्लंघनच 15 मार्च 2024च्या शासन निर्णयानं केलेलं आहे। एकाकडे सरकारच कायदे मोडीत काढत असेल, राईट टू एज्युकेशनच्या कायद्याची अंमलबजावणी न करता उलट उल्लंघन करण्याचं काम करत असेल
तर कायद्याच्या चाकोरीत जाऊन सरकारच्या कायदेशीर कानफडीत मारण्याची गरज आहे. आम्ही या शासन निर्णयाची आम्ही उभी करणार आहोत, कारण इथे गावखेड्यातल्या असणाऱ्या शाळा ज्या विद्यार्थ्यांच्या जवळपास म्हणजे जिथं दूर दूर आम्ही पाहतो त्या शाळा भेटणार नाही, अशा शाळा बंद करण्याचा घाट सरकारनं खऱ्या अर्थानं एकंदरीत मांडलेला दिसतं. आणि हा शासन निर्णय मागे घेण्यासाठी आम्ही अतिशय टोकाचा आंदोलन आम्ही करणार आहोत. पहिलं आंदोलन का प्रत्येक शिक्षकांच्या घरावर जर शासन निर्णय नाही परत घेतला नाही 15 मार्च 2024चा तर आमचं तुम्हाला मत असं सरळ एक आम्ही आंदोलन मतदानाच्या माध्यमातून सुरू करणार आहोत. ते मग आम्ही सांगितलं होतं का जसं सोन्या चांदीचा देव दिले आहे चोराचं देव, राजकारणी देव दिले मताचं देव, आणि मग त्या धर्तीवर हे पहिलं आंदोलन आम्ही वर्धेतून सुरू करणार आहोत. आमचे अजयजी त्याचं पूर्ण नेतृत्व करेल आणि धीरे धीरे शिक्षण क्षेत्रामधलं जे आज आपण पाहतो का गरिबापासून शिक्षण दूर जाण्याची शक्यता दिवसांदिवस वाढत चालली. शिक्षणच खतम करायचं. तुम्ही लक्षात घ्या, पहिले जातीच्या नावावर शिक्षण भेटत नव्हतं, आता पैसा नेऊन शिक्षण भेटत नाही, अशी एकंदरीत व्यवस्था आणली जात आहे आणि त्याचा आम्ही विरोध करतो. कारा न्यूज के लिए वर्धा से अनिल कावंटी की रिपोर्ट। अब लंबी यात्राओं या फिर महंगे खर्चों की टेंशन छोड़िए। अब EMI ऑफर्स के साथ पाएं आसान किश्तों में भुगतान करने की सुविधा। जी हाँ, अगर आप भी अपने समर वेकेशन को और भी मजेदार और फन लविंग बनाना चाहते हैं तो आज ही जुड़िए BTP के आसान EMI ऑफर्स के साथ। रेडी टू ट्रैवल दिस समर, बेस्ट डील फॉर एवरी डेस्टिनेशन। लेह लद्दाख, सिक्किम, कश्मीर, शिमला, मनाली, दुबई, वह भी 25% डिस्काउंट के साथ। तो इंतजार किस बात का, आज ही BTP के EMI ऑफर्स का लाभ उठाएं और अपने सफर को बनाएं आरामदायक एवं सुविधाजनक। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 532A भारत ट्रैवल पॉइंट प्राइवेट लिमिटेड, हनुमान नगर, तुकडोजी स्क्वायर, नागपुर। टोल फ्री नंबर 1800209099, लैंडलाइन 0712666786। Our website www.btpyatra.com।